आयुष्यात कधी मी 1.5 लाखाचा मोबाईल घेईन हा विचार पण केला नव्हता. नमस्कार, मी तेजा. तर दसऱ्या दिवशी सकाळी सकाळी स्टुडिओचं पूजन करून घेतलं. त्यानंतर सगळ्या गाड्यांची पूजा केली. आमची क्युटी बाय तर कसली गोड दिसत होती बघा. तर नंतर आम्ही गेलेलो अकॅडमी वरती. इथं पण सगळं पूजन वगैरे केलं आणि नंतर खरेदीसाठी बाहेर पडलो. दसऱ्याचा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यानं त्या दिवशी सगळेजण काही ना काही खरेदी करतातच. तर दीदीने तिच्यासाठी पैंजण घेतलं आणि विशेष म्हणजे आम्ही जे पैंजण 4 दिवसापूर्वी बघितलेलं त्याची किंमत आज डायरेक्ट 400 ते 500 रुपयाने वाढलेली. म्हटलं सोने चांदी तर काही घ्यायच्या मापचीच राहिली नाही आता. त्यानंतर आम्ही गेलो कुंदा चहा प्यायला, जो की दीदीला अजिबात नाही आवडला. त्यानंतर मला घ्यायचा होता मोबाईल. आता मला बरेच जण म्हणतायत की iPhone 17 लॉन्च झालेला असताना तू सॅमसंग का घेतला. तर ऍज अ क्रिएटर मी शो ऑफ साठी नाही तर एक इन्व्हेस्टमेंट म्हणून हा फोन घेतलाय. कारण S25 अल्ट्राचे फीचर्स खूपच नेक्स्ट लेवल आहेत. सो माझ्या व्हिडिओ क्वालिटी मध्ये पण इम्प्रूव्हमेंट होणार आहे. आणि मेन पॉडकास्ट साठी मला अजून एका कॅमेराची गरज होतीच. सो मी कॅमेराच्या ऐवजी यामध्ये इन्व्हेस्ट केले, कारण हा हँडी पण आहे. त्यानंतर घरी आलो, बाकी शस्त्रांची पूजा केली, न्यू मोबाईलची पूजा केली आणि बबडीने पण तिच्या सगळ्या गाड्यांचं पूजन केलं. तर या दसऱ्याला तुम्ही काय खरेदी केली मला कमेंट मध्ये नक्की सांगा.